नानू याला हापसी म्हणतात, हापसी. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज फायनली मी नागपूरला येऊन ब्लॉग शूट करते आहे, लॉंग व्हिडिओ. आतापर्यंत मी अजिबात मूडमध्ये नव्हती, कारण मी थोड्याशा वेकेशनसाठीच आली आहे. सो असं नाही की म्हणजे इथे पण आल्यावर तेच काम आपलं, कारण घरात म्हणजे पुण्याला मी 24 तास तेच असते माझं, व्हिडिओ शूटिंग रोज तेच तेच तेच. मग आता कधीतरी ब्रेक पाहिजे, कारण प्रत्येक नोकरीलासुद्धा सुट्टी असते सॅटर्डे संडे, पण आम्हाला तसं तरी नसतं किंवा प्रत्येकच इन्फ्लुएन्सरला तसं नसतं. त्याच्यामुळे मग आता म्हटलं आपण थोडंसं ब्रेक घेऊया. सो मी आता तिसरा दिवस आहे आज माझा इथे, पण म्हटलं आज शूट करू, जरा निवांत आहे, आज सगळे घरी आहे. अदरवाईज काय होतं, इथे सगळं एकदम सांसून असं, मी पण सुद्धा थोडीशी रेस्टसाठीच आली. तर कसं भाऊ दोघंही ऑफिसला जातात, त्यांच्या बाबा त्यांच्या कामात असतात. त्याच्यामुळे मग इथे फार असं कोणी चहलपहल नसते घरामध्ये, दिवसभर असं एकदम शांत असतं. आणि वहिनी पण इथे नाही आहे. तुम्हाला मे बी मागच्या 2-3 ब्लॉग्समधनं कळलं असेल की वहिनी सध्या मुंबईला शिफ्ट झाल्या आहेत त्यांच्या जॉबसाठी. सो त्याच्यामुळे इथे फार असं चहलपहल नसते की शूट करण्यासारखं फार असे काही कॉन्टेंट पण नसतं. त्याच्यामुळे मग मी पण म्हटलं आपण एक ब्रेक घेऊ जरा. आणि मी पहिले आल्या दिवशी मधुकडे होती, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मिनी ब्लॉग मी शेअर केला होता. असं नाही की म्हणजे मी काय झालं आहे मागच्या 2-3 दिवसात तुमच्यापर्यंत पोहोचलंच नाही. मिनी ब्लॉगमधून होईल त्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर केलेल्या आहेत ऑलरेडी. आणि आत्ता आज संडे आहे, सगळे निवांत, सगळ्यांना सुट्टी आहे, सगळे घरात आहे, म्हणजे चला आज लॉंग ब्लॉग पण शूट करू. असा काही स्पेसिफिक प्लॅन नाही आहे, पण जे काय असेल तुमच्याशी ब्लॉगमध्ये मी आज शेअर करणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा नागपूरचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आज एक पार्सल येणार आहे ॲक्च्युली. एक घरी इथे मॅट्रेस घ्यायची होती बऱ्याच दिवसांपासून, आणि पाठीचा सगळ्यांना खूप त्रास आहे. सो मी सजेस्ट त्यांना केलं होतं की तुम्ही फ्लो मॅट्रेस घ्या, आणि ती येणार आहे. तर म्हणून म्हटलं मग आपण ते पण शूट करू, रिव्ह्यू पण तुम्हाला देता येईल कशी आहे. कारण मी खूप जे काय ऐकलं होतं, म्हणजे मी यूज तर केली नाही, पण जे काय ऐकलं होतं ते खूप छान आहे. त्याचे खूप चांगले फीचर्ससुद्धा आहे. तर म्हणून मग मी सजेस्ट केलं होतं, तर त्यांनी ती ऑर्डर केली आहे. सो ते आज पार्सल पण येणार आहे. म्हटलं तो पण रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करू. बाकी मी इथे आता नागपूरला मध्येच कशासाठी आली, मला एक कॉमेंट पण आली की ताई आंब्याच्या रसाला आली का, पण अनफॉर्च्युनेटली अजून आंबे आलेच नाही आहे. पण मी आली आहे लग्नासाठी. माझ्या नंदेचं, चुलत नंदेचं लग्न आहे. तर रोशन अजून आला नाही आहे, तो पण येणार आहे. तर त्याच्यासाठी अजून 2-3 दिवस वेळ आहे. तर म्हणून मी 2-3 दिवस इथे आहे. मग त्यानंतर मी अमरावतीला जाणार, लग्न अटेंड करणार, आणि त्यानंतर मग आम्ही पुण्याला जाऊ. सो असा काहीसा यावेळी प्लॅन केला. आणि मागच्या 2-3 दिवसात असं झालं आहे ना की अनायाला मागच्या वेळी मी जेवढ्यांदा आली आतापर्यंत एकटी, तोपर्यंत हिला कळतच नव्हतं की आपण कुठे आहे. म्हणजे जेथे आलं त्याच्यामध्ये ती मिक्स होऊन जायची. पण सध्या तसं राहिलेलं नाही आहे. आता तिला बाबा आईची खूप सवय झाली, त्याच्यामुळे तिला वावा लागत आहे. दिवसभर ती एकदम ओके आहे, पण रात्री 2 दिवस झाले आम्ही ते आलो त्या दिवशी, तर आम्ही ऑलमोस्ट 3ला घरी पोहोचलो, तर ती गाडीतच झोपून गेली होती. त्याच्यामुळे मग तिथेच तिला काही कळलं नाही की आपण कुठे आणि काय. पण काल आणि म्हणजे परवा आणि काल इतका, परवा तर एकदमच ड्रास्टिक झालं होतं. ती झोपली वगैरे, आम्हाला वाटलं सगळं ओके आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. मग नंतर 2 वाजता ती उठली आणि 4 वाजेपर्यंत ती लिटरली रडली आहे खूप की बाबाजवळ जायचं आहे किंवा घरी जायचं आहे. सो तिला आता त्या गोष्टी कळायला लागल्या आहे. काल पण तिचं झालं होतं झोपायच्या आधीच सुरू. सो ऑलमोस्ट 12-12:30पर्यंत तिने 1पर्यंत तो प्रोग्राम केलाच कालही. पण सगळ्यांनी तिला काल छान एंटरटेन केलं. आणि रोशनने पण, ज्या तिला घरी तो स्टोरीज सांगत होतो त्याला तो व्हिडिओ कॉलवर तिला सांगाव्या लागल्या. आणि तसं काही करून मग तिला झोप आली, तर ती झोपून गेली. पण हां, म्हणजे आता मला ही गोष्ट दिसून येत आहे की नाही, दोघांची सवय, तर तिला दोघं पण लागतात. किंवा आपल्या घरी जायचं आहे, तिला बाबा पाहिजे तर म्हणतेच, पण आपल्या घरी जायचा हा तिचा खूप अट्टास आहे रोज रात्रीचा. सो ती गोष्ट आहे. तर आमचा दोघांचं झालं की आता आपल्याला याच्यावर काहीतरी वर्कआउट करावं लागेल. म्हणजे अशी सवय नाही झाली पाहिजे ना की नाही तुम्ही दोघंच लागणार प्रत्येक ठिकाणी. प्रत्येक वेळची सिच्युएशन सारखी नसते. कारण आता यावेळी ठीक आहे, रोशन पुण्यात आहे, मग खूपच काही जास्त झालं असतं तर आम्ही विचार पण केला असता की तो येऊन जाईल काहीतरी 1-2 दिवसात. पण तो जर समजा आता मागच्या वेळी तो बेल्जियम गेला होता आणि तसंच काही तर इनी केलं तर, आणि असे काही गोष्टी येऊ शकतात की त्याला कुठेतरी बाहेर जावं लागेल आणि आम्हाला दोघींना एकटं राहावं लागेल. त्यावेळी असं नसलं पाहिजे, म्हणून याच्यावर काहीतरी वर्कआउट करावं लागेल. सो सध्या तरी चाललं आहे आमचं. सो असा काहीसा माझा एक्सपिरियन्स होता मागच्या 2 दिवसांचा. बाकी ठीक आहे, मग आजचा व्लॉग कंटिन्यू करा पूर्ण शेवटपर्यंत, आणि कसा वाटतो नक्की कॉमेंटमध्ये सांगा. नानू काय करताय ग? कशा करते जय बाप्पा? तू कशा करते जय बाप्पा? कारभार नाही करू, कारभार नाही करू.
आणि फायनली ज्याची आम्ही वाट बघत होतो ती मॅट्रेस घरी आली होती. सो अशा काहीच्या शेपमध्ये आली होती. मॅट्रेस आहे म्हटल्यावर खूप मोठी येईल असं आम्हाला वाटलं होतं, पण ही अगदी स्मॉल साईजमध्ये असं कॅप्सूलच्या साईजमध्ये आली आणि ती घरात आणणं पण खूप सोपं होतं. घरात आणल्या आम्ही सगळे एक्सायटेड होतो कारण आम्ही ऑलरेडी त्याची वाट बघत होतो. सो सगळ्यात पहिले ती ओपन करून बघितली कशी आहे. सो आत्ताच हे पार्सल रिसीव्ह झालं आणि अगदी कॉम्पॅक्ट साईजमध्ये ही आलेली आहे. ॲक्च्युली ही 6x6 आहे. आम्ही आमच्या बेडचं प्रॉपर मेजरमेंट देऊन ती मागवून घेतली आणि इझी टू कॅरी आहे. म्हणजे घरात एवढी मोठी गादी पार्सल कशी येईल जर हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर अगदी अशी ती कॅप्सूलच्या साईजमध्ये येते आणि ती ओपन केल्यावर पूर्ण प्रॉपर त्याचा जो साईज आहे त्याच्यामध्ये येऊन जाते. सो तुम्हाला जरी आता ही छोटी वाटत असेल की एवढीशी कशी काय गादी, तर तुम्हाला ओपन केल्यावर कळेल की ती किती मोठी आहे आणि बाकी त्याचा कम्फर्ट कसा आहे किंवा त्याचे काय फीचर्स वगैरे आहे तुमच्याशी मी पुढे शेअर करते. तर या मॅट्रेसचं नाव आहे फ्लो ऑर्थो मॅट्रेस. या मॅट्रेसची खास गोष्ट म्हणजे ती आपल्या बॅकला सपोर्ट देते आणि आपल्या स्पाईनचा एस शेप जो आहे तो मेंटेन करून ठेवते. आणि मी तुम्हाला आता या मॅट्रेसच्या मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीबद्दल सांगते. आणि तुम्ही बघू शकता एका ग्लासमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि अनाया इथे मॅट्रेसवर उड्या मारते, पण पाणी हालत सुद्धा नाही आहे किंवा पाणी ते पडत नाही आहे. कारण या मॅट्रेसची खासियत आहे की याच्यामध्ये 0 पार्टनर डिस्टर्बन्सचं फीचर आहे की तुम्ही कितीही आडीवेडीने झोपला तरी तुमच्या पार्टनरला त्याचा काहीही डिस्टर्बन्स होणार नाही. दुसरा व्यक्ती आरामात झोपू शकतो बाजूला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही मॅट्रेस EMI घ्यायची असेल तर तेही ऑप्शन अवेलेबल आहे. मी या मॅट्रेसची लिंक बायोमध्ये मेन्शन करते. जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर नक्की एकदा चेकआउट करा. सो मला तरी मॅट्रेस खूप जास्ती कम्फर्टेबल वाटली. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी रिव्ह्यूज खूप छान ऐकले आहेत. तर मॅट्रेस एकदम कम्फर्टेबल आहे आणि तेवढंच नाही तर हा पूर्णपणे इंडियन ब्रँड आहे आणि ते लोक आपल्याला ऑप्शन देतात तुम्ही 100 नाईट्स हा यूज करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटले, इश्यूज वाटले तर तुम्ही ते रिटर्नही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना बॅक पेन आहे, काही इश्यू आहे स्पाईन रिलेटेड किंवा बेबीज आहे, त्यांना कम्फर्टेबल स्लीप खूप इम्पॉर्टंट आहे. कारण असं म्हणू शकतो आपल्या आयुष्यातला भरपूर वेळ आपण फक्त झोपण्यामध्ये घालवतो आणि तो जर छान मॅट्रेसवर गेला म्हणजे मॅट्रेसचा कम्फर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यांना काही पाठीचा त्रास वगैरे असेल त्यांच्यासाठी तरी स्पेशली. सो आता ही मागवलेली आहे. 100 नाईट ट्रायलसुद्धा आहे. इन केस काही इश्यू वाटला तर आपण ती रिटर्न करू शकतो आणि आपल्याला 100% रिफंडसुद्धा मिळतं. पण मला वाटतच नाही की काही इश्यू येणार आहे कारण एकदम कम्फर्टेबल आहे. आणि एवढंच नाही तर याच्यामध्ये 10 वर्षाची वॉरंटीसुद्धा आहे. म्हणजे इट इज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला खूप 10 वर्षापर्यंत दुसऱ्या मॅट्रेसची गरज पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्डरपासून तर डिलेव्हरीपर्यंतचा सगळं प्रोसेस खूप स्मूथ होती. म्हणजे तुम्हाला ते मेजरमेंट्स मागतात, प्रॉपर मेजरमेंट्स द्यायचे तुमच्या गादीच्या मेजरमेंटच्या नुसार ते तुम्हाला तुमच्या घरी एकदम सेफली तुमची गादी डिलेव्हरी करते. म्हणजे तुम्हाला ती पण हसल नाही आहे ट्रान्सपोर्टेशनची की आणि ट्रान्सपोर्टेशनचं वेगळं कॉस्ट, या सगळ्यांपासून वाचायचं असेल तर एकदम बेस्ट. म्हणजे हसल फ्री होती पूर्ण ट्रान्सपोर्टेशनची, म्हणजे पूर्ण ऑर्डर करण्यापासून तर डिलेव्हरीपर्यंतची प्रोसेस. आणि ही नानूची नागपूरमध्ये फ्रेंड आहे परी. तिला तिची खूप आठवण येते. तिला तिच्यासोबत खेळायचं असते पण जेव्हा दोघी या भेटतात ना तेव्हा खूप भांडणं करतात. म्हणजे तिची मम्मी आणि मी भांडणं सोडवण्यातच बिझी असतो. सो असं काहीतरी दोघींना वेगवेगळ्या कामांमध्ये बिझी करून जर असं शांत बसता आलं ना तर आमचं नशीबच समजा. संध्याकाळी मॅच होती आणि मी सगळे प्लॅन्स ड्रॉप करून प्रॉपर आपला मॅच टाईम मला द्यायचा होता म्हणून मी मस्त अशी मॅच बघायला बसली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मॅच जिंकलो सुद्धा आणि त्याचं आमचं छोटंसं सेलिब्रेशनही चाललं होतं. सो सकाळपासून मी त्या शूट म्हणजे गादीच्या याच्यानंतर मी काही शूट केलं नाही कारण दिवस कसा निघून गेला. आम्ही मस्त झोपलो बिपलो आराम केला आहे तर कळलं नाही. पण आता एक सेलिब्रेशन आणि तो आनंद एकदम वेगळा आहे. आम्ही सगळ्यांनी बसून बरेच वर्षानंतर मॅच एन्जॉय केली आणि त्यात आपण जिंकलो आहे. आनंद म्हणजे माझा मी एक्सप्रेसच करू शकत नाही आहे. मी सगळे मॅचेस इतक्या आवडीने बघितले यावेळेस आणि त्यात माझी मागची सेमीफायनलच्या मॅचच्या वेळी माझी फ्लाईट होती त्यामुळे माझे शेवटचे 10 ओव्हर्स मला बघायला मिळाले नव्हते आणि त्याचं दुःख मला खूप होतं ॲक्च्युली. बट आजची मॅच मी एकदम निवांत बघितली आणि येस आपण जिंकलो आहे. आम्ही ते थोडंसं सेलिब्रेशन वगैरे पण केलं. मस्त समोर दादा हे सगळे त्यांनी फटाके वगैरे घेऊन आले होते. मग आम्ही सेलिब्रेशन केले. नानू पण खूप एन्जॉय करताय बाय द वे. इंडिया इंडिया तू म्हण
आणि आता सेलिब्रेशन तर झालं होतं, म्हटलं काहीतरी गोड खाऊन पण सेलिब्रेशन झालं पाहिजे आणि म्हणून मग आम्ही तिघंही बहीण भाऊ निघालो होतो आईस्क्रीम खाण्यासाठी. आणि याचा सगळ्यात जास्ती आनंद कुणाला असेल तर सो माझं असं काहीच चाललं आहे. मी अगदी जसं मला सांगितलं माझा मूडच नाही आहे व्हिडिओ शूट करायचं, पण काही अशा गोष्टी आहे की ज्या तुमच्याशी शेअर करायच्याच आहेत आणि रेग्युलर आपले व्लॉग्स आलेच पाहिजे, म्हणून मग मी थोडे थोडे ग्लिम्स शूट करते आहे. पण समभाव असं काहीच होतं, काल थोडंसं झालं, आज थोडंसं. तर काल मॅच नंतर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो, घरी आलो आणि झोपलं. रोजचं अनायाचं ते आहेच की मला बाबाजवळ जायचं आहे, मला माझ्या घरी जायचं आहे, असं काहीचं चाललं आहे. रोजचंच आहे ते, म्हणजे असं काही ब्रेक नाही त्याला. पण पहिल्या दिवशी काही जास्त होतं, आता थोडासा वेळ असते, म्हणजे अर्धा तास वगैरे सहन करावं लागतं तिचं. त्यानंतर मग ती ओके होते, झोपून जाते. आणि आता आजचा दिवस पूर्ण ऑलमोस्ट संपत आला आहे. आता 5 वाजले आहेत. मी छान तयार झाली परत. मी चालली एकदम महत्त्वाच्या कामाला, ते म्हणजे एक प्रॉपर्टी बघायला मी चालली आहे. प्रॉपर्टीचे डिटेल्स वगैरे मी पुढे देते, कारण ते तुमच्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं राहू शकतं जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला बघताय तर. बाबांचं भरपूर दिवसांचं होतं की जर तुला कधी काही घ्यायचं असेल तर सांग. सो म्हणून मग बाबांनी माझ्यासाठी एक छान अशी प्रॉपर्टी बघून ठेवली होती आणि त्यांचं होतं की आता तू आलीच आहे तर ते बघून घे. आणि ते एकदम छान आहे ॲक्च्युली. बाबांनी पण ऑलरेडी तिथे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. सो जर तुम्हाला कुणाला नागपूरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही पण ते ऑप्शन बघू शकता. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तर आता मी तिकडे चालली आहे. माझा भाऊ, बाबा आणि अण्णा आम्ही सगळे चाललो आहे. सो प्रॉपर्टी बघून येतो. प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट आहे ॲक्च्युली. तर पुण्यात तरी इन्व्हेस्टमेंट असं प्लॉटमध्ये वगैरे नाही होत. नागपूरमध्ये आपण प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. पुण्यात जरा ते सेफ नाही आहे. तिकडे आपण घ्यायचं तर फ्लॅटच घेऊ शकतो. मग मला थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायची होती, सो म्हटलं आपण नागपूरमध्ये करूया. ते बघून येते आणि रोशनची जेव्हा केव्हा व्हिजिट होईल तेव्हा तो पण बघेल आणि आम्ही ते काय ते फायनल करू. जेव्हा केव्हा काय होईल ते मी तुमच्याशी पुढे शेअर करेलच. पण सध्यासाठी मी तिथे चालली आहे. तुमच्याशी सुद्धा लेआउट वगैरे कसं काय ते शेअर करते आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे खाली मेन्शन करते. तुम्हाला कुणाला जर करायचं असेल आणि बघायचं असेल तर तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि अंधार व्हायच्या आधी आम्हाला इथे पोहोचायचं होतं आणि आम्ही अगदी वेळेत पोहोचलो. तर ही आहे संदेश नगरी. इथे प्लॉट पाहायला आम्ही आलो होतो. सो बऱ्यापैकी हे डेव्हलप आहे आणि रस्ते वगैरे तुम्ही बघू शकता. ऑलरेडी इथले जिथनं आम्ही आता चाललो आहे तिथले प्लॉट सोल्ड आउट होते. भरपूर प्लॉट्स इथे अवेलेबल होते, पण त्यातले 90% सोल्ड आउट आहे. जे काही राहिलं आहे आता तेच आम्हाला बघायचं होतं. आणि असं म्हणू शकता खूप आधी पाहिलेलं स्वप्न की आपण कधीतरी नागपूरमध्ये प्रॉपर्टी बघू किंवा घेण्याचा प्रयत्न करू. सो त्याच्यासाठीच एक पाऊल आता आम्ही टाकलं होतं आणि हे सगळं तुमच्या सपोर्टमुळे होतं आहे असं म्हणायला हरकत नाही. प्लॉट पडलेले आहे ना. रोड एकदम मोठे मोठे आहे चांगले. रोड हो, आणि सिमेंट रोड बनले, सॉरी हे रोड बनले आहे चांगले. 15 मीटरचा रोड आहे. 15 मीटर आहे, 12 मीटर आहे, 9 मीटर आहे, 30. एनएमआरडीएचे सँक्शन लेआउट आहे. हां हां. याचं गडर लाईन, नळाची लाईन, शिवर लाईन, गार्डन हे ते सर्व तयार करून भेटणार आहे. आणि हे रोड पण आणि पाणी हे पाण्याची लाईन, सर्व इलेक्ट्रिक लाईन, सर्व व्यवस्था आहे. आणि सँक्शन आहे आणि 80% लोन मिळणार आहे त्यावर. हो, आपल्याला लोनवरच नाही, पाहिजे. 80% लोन फायनान्स कोणत्याही बँकेतून घ्या, SBI घ्या, कोणत्याही बँकेतून. असं आहे. घरं अजून तेवढे नाही बनले. पूर्ण म्हणजे सोसायटी सारखंच होणार आहे हे. हा, हे ह्याच्यामध्ये 8 गार्डन आहे. 8 टोटल 8 गार्डन आहे. पण खूपच मोठी आहे ना एकदम. 74 एकरचं आहे नाही. हळूहळू म्हणतो उमरे रोड ते पाचगाव पासून खापरीला पोहोचलाय. वर्धा रोड तो आला 25 मीटर. तो हायवे रोड, स्टेट हायवे तो रोड. आम्ही इकडूनच जातो वाटते. इकडून समृद्धी महामार्ग लागते ना. हा, कारण मागच्या वेळेस रस्ता बंद होता ना, तर आम्ही इकडूनच कुठेतरी मधून गेलो होतो. सो प्लॉट तर बघितला. इथे खूप सारे प्लॉट्स आहेत ॲक्च्युली. किती 800 काय होते वाटतं ना. 800 काही प्लॉट आहे. हा, तर ती पूर्ण अशी सोसायटी बनणार आहे नंतर, म्हणजे जेव्हा केव्हा सगळेजण घर बांधतील तर. पूर्ण एक संदेश सिटी म्हणून आहे आणि तिथे मग पूर्ण प्लॉट्स आहेत. तर त्याच्यापैकी 1200 स्क्वेअर फीटचे आहेत. अजून कोणत्या साईजचे बाबा? 1200, 1500,
अच्छा, आता आम्ही तरी 1200साठी ऑप्ट करू समजा घेतलं तर. 1500 आहे, आता मी तर 2000 आहे. अच्छा, मी आता बघितलं तर रोशन जेव्हा केव्हा येईल तेव्हा पुढचं आम्ही बघून मग फायनल करू. प्रत्येक तर आता मला वाटते 50 वगैरेच राहिले आहे काहीतरी सेल करायचे, बाकी सगळे झाले आहेत. तर चला बघू मग, आमचं काय झालं तर मी तुम्हाला सांगते. 100 आणि सरप्राइझिंगली आम्ही त्यानंतर मधूकडे पोहोचलो. ते कसं काय पुढे मी सांगतेच तुम्हाला. कुठे गेली होती? हिला आम्ही कोकणला हे घातलं होतं टॉप, तर काय म्हणते ते तिथे बीच मध्ये घालून गेले होते ना. मम्मा हे तर बीचचं आहे ना म्हणते. हे कोणता ड्रेस घातला तू? बीच वाला ड्रेस घातला का? मग आता बीच कुठे आहे? आता आपण बाथरूम मध्ये खेळू पाणी. बस खरंच लागेल. चालेल तुला? नाही तर पाईपनी खेळू, पाईपनी. पण आज नवने आले, टाकी टाकी रिकामी आहे, नवस नाही आला आमच्याकडे. अले अनु, तुला माझी आठवण आली का? काय करते का तो? त्यांनी तुला हाय केलं? काय करताय तो असं? कसा काय करतोय? स्विम कसा करतो तो? अच्छा, कसा करताय का ग तो? त्याला हाय कर, त्याला उठवतो. झोपलाय का? त्याला सांग मी आता जाणार नाही असं सांग. तुला भेटायला आली असं सांग. सो आमचा अगदी सडन प्लॅन झाला मधूकडे येण्याचा. ॲक्च्युली मी आणि बाबा आम्ही सगळे गेलो होतो ते प्लॉट बघण्यासाठी. ते बघून आलो. त्यानंतर मग मला मधूकडे एक दिवस यायचंच होतं, कारण आमचा एकतर डिनरचा प्लॅन होता किंवा कॉफीला जायचा प्लॅन होता. सो त्याच्यासाठी मला यायचं होतं. त्या दिवशीच ॲक्च्युली मधूचं म्हणत होतं की तू आणखी थांब, पण घरच्यांना असं काही जमत नव्हतं की ऑलरेडी तू एक दिवस झालेला आहे येऊन आणि तू अजून घरी आली नाही, असं सगळं झालं होतं. तर त्याच्यामुळे मी लगेच मग घरी गेली होती त्या दिवशी. सो तिचं होतं की एक दिवस परत कधीतरी डिनरला जाऊ किंवा मग कॉफी तरी प्यायला जाऊ. सो ॲक्च्युली माझ्यासाठी काही नसते, सगळं नानूसाठी असते की नानू भेटली पाहिजे परत म्हणून. म्हणून मग आम्ही म्हटलं ठीक आहे आज जाऊन येतो, कारण अजून फक्त 2 दिवस राहिले आहे. मग मी 2 दिवस निवांत घरी राहील. सो आज इकडे आली आहे. सो आता यांचं चाललं आहे आल्यावर की आता तू घरी नको जाऊ, उद्या सकाळी जाशील. सो असं काहीचं आहे. तर बघू आता, अजून काही ठरलं नाही कारण ऑलरेडी 9 वाजले आहेत. मी आत्ता इथे येऊनच डिनर केलं, अनायाचं पण डिनर झालं. आणि मला पाणीपुरी खायची आहे नागपूरची. सो ती मी खायला जाणार आहे. प्लस मग कॉफी वगैरे काय काय प्लॅन्स होतात, पण अजून वैभव आले नाही आहेत. सो वैभव आल्यावर मग आम्ही घराबाहेर पडू. तर आम्हाला यायला लेटच होईल आणि म्हणून मग घरी जायचं की नाही आज माहिती नाही. सो बघू पुढचं काय होतं ते, पण सध्यासाठी असं काहीचं आहे. माशी होती का नानू? ती माशी नाही, तो मच्छर आहे. फोन आला. हो जमते का ग तुला? अरे बापरे, तुझं खूपच हुशार झाली का नानू? अजिबात मम्माची गरजच नाही राहिली आता. नाही इट्स ओके, आरामात घाल, जमेल तुला. येतो नानू तुला घाल. व्हेरी गुड. आणि इथे नानूचे सगळे लाड पुरवले जातात. ती म्हणेल की मला असं ट्रॉली धक्का द्यायचा आहे, तर तेही मधू तिला करू देत होती. असलं मी काही करू देत नाही, म्हणून तिचे सगळे लाड इथे पूर्ण होतात आणि मी पण बऱ्यापैकी फ्री असते. नानू याला हापसी म्हणतात, हापसी. कर नानू, वर कर त्याला, असं वर कर, खाली कर. आता खाली कर. भारी असेल ना हे? आजच्या काळात दिसणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट. लागले नवीन. हा तिथे नाही. नानू इतके बघ, छी आहे का ग? छान नाही आहे का ग? चांगली आहे का? नाही ना, मोठा गुडघे.
आणि मग वैभवचं डिनर व्हायचं आहे म्हणून आम्ही पावभाजी खायला गेलो आणि आता ऑलरेडी 11 साडे 11 होत होते आणि मी ही चान्स मारूनच घेतला सोबत. आणि मग वैभव मला एक एक सांगत होते की तुला आईसगोला पण खायचं आहे का. मग मी नाही कुठली म्हणते, मी आईसगोला पण खाऊनच घेतला आणि फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि यासोबतच संपवला आजचा दिवस. त्याचसोबत हा व्हिडिओसुद्धा संपवते. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. छान आहे. काय असं चांगलं नाही आहे.